रेल्वे प्रकल्पकामी केंद्राकडून राज्यासाठी यंदा 15,500 कोटीची तरतूद। व्हील रिपेअरिंग कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी नामदार दानवे यांची माहिती। पंतप्रधान पदावर मोदीजी विराजमान होण्याअगोदर काँग्रेसच्या 62 वर्षाच्या कालखंडात शेवटी म्हणजे सन 2009 सालापर्यंत केंद्राकडून राज्याला अवघ्या 1000 कोटींच्या आत निधी मिळत होता। अवघ्या 9 वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल 5,500 कोटी इतक्या उच्चांकावर नेला असल्याचे सांगत रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक येथे उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिक येथे येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत। खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे व्हील कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नामदार दानवे यांनी वरील माहिती दिली। या प्रसंगी व्यासपीठावर खासदार गोडसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हा अध्यक्ष सुनील आडके, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, आयमाचे धनंजय बेळे, नगरसेविका जयश्री खरजूल, नितीनदादा खरजूल, शिवाजी गांगुर्डे, आर.डी. धोंगडे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, हरीश भडांगे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेशपाल सिंग, अनंत सदाशिव, इत्ती पांडे, आलोक शर्मा, नारायण बावस्कर, नरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार गोडसे यांनी व्हील रिपेअरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत प्रास्ताविक नाशिक पुणे लोहमार्गासाठी 2,500 कोटी, कोच रिपेअरिंग कारखान्यासाठी 45 कोटी तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नाशिक रोड येथे शिफ्टिंग करण्याकामी 6 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राने मान्यता दिल्याचे स्पष्ट केले। पूर्वी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असे। रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पशा निधी टाकत असे। परिणामी तोकड्या निधीचे बजेट सादर होऊन प्रास्ताविक कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे। परंतु पंतप्रधानजी मोदी यांनी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होत आहेत। गेल्या वर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचा निधी केंद्राने बोर्डाला दिला आहे। यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामे देशभरात वेगाने सुरू असल्याची माहिती नामदार दानवे यांनी दिली आहे। सन 2047 साली देशाला स्वातंत्र्य मिळवून 100 वर्ष पूर्ण होणार असून जगातील विकसनशील देशात भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदीजी अहोरात्र काम करत आहेत। परिणामी 2047 सालापर्यंत भारत देश जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येणार असल्याची ग्वाही नामदार दानवे यांनी दिली आहे। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 1983 साली ज्यावेळेस त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ 250 एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि 10 ते 12 हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळेल या उद्देशाने खऱ्या अर्थानं 250 एकर जागा ही आरक्षित केली गेली होती। परंतु जसजसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वे मंत्री तसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले 40 वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले 40 वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवे साहेब ही जागा जी आहे ही 250 एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जसजसे रेल्वे मंत्री बदलले तर तसतसे निघून गेले। परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं 250 एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी रस्ते, इलेक्ट्रिकसाठी सबस्टेशन आहे, त्यानंतर पाणी आहे, इथं फ्लॅट आहे, सदनिका आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे कामं आउटसोर्सेस करतो रेल्वे तर ते जर आपण या ठिकाणावरून केले तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे। या उद्देशाने खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं संसदेत ती मागच्या काळामध्ये मागणी केली आणि मागच्या वेळेसच माझ्या मते आज जवळजवळ
2-2.5 वर्ष झाले त्यावेळेचे केंद्रीय मंत्री आपले गीते साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झाला होता. तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत चांगला दिवस आहे की नाशिकसारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन मशीनची वर्कशॉप होती आणि 1981ला त्यावेळेची स्थापना झाली. त्यावेळी फक्त इथं ट्रॅक्शनचं काम होत होतं आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होत होतं. परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती हे दोन्ही कामं होणार आहेत आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था जर एखादं तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची. परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी एक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे. ही नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरं तर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंतजी गोडसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि 18-19ला 53 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मोदीजीच्या सरकारने या बजेटमध्ये दिली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे. या वर्कशॉपमुळे केवळ नाशिकला फायदा आहे असं नाही. नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येतं आहे परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खरं तर 1862ला पहिली रेल्वे नाशिकला आली आणि 1921ला या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन झालं. नाशिक हा एक विभाग आमच्या रेल्वेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा विभाग आहे. गेले वर्षभर खासदार साहेबांचा पाठलाग करतात की साहेब या ठिकाणी 250 एकर जागा आम्ही घेतली परंतु पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आम्ही उभं करू न शकल्यामुळं